श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026ला हुताशनी फाल्गुनी पौर्णिमेला लागणार आहे चंद्राला ग्रहण. त्यामुळे होळी प्रज्वलित करता येणार का, धुलवड खेळता येईल का, होळी साजरी करायची आहे का, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे की धुलिवंदनच्या दिवशी आलेलं आहे, या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत. कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि बघा, गर्भवती महिला, त्याचबरोबर लहान मुलं, वृद्ध मंडळी यांनी वेदाचे कुठले नियम कधीपासून पाळायचे, कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो. आणि त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पुण्यकाळसुद्धा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर बघा, यंदा 2026मध्ये होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होळिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे, तर 2 मार्च 2026 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी आपण होळी पेटवू शकतो. तसेच आपल्याला पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजा ही 2 तारखेला सायंकाळी प्रदोष काळामध्येच करायची आहे. आता तुमच्या मनामध्ये इथे एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 ती समाप्त होणार आहे. तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदयतिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत, तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आता मी तुम्हाला देते. कारण 3 मार्च रोजी प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती समाप्त होत आहे आणि म्हणून या बघा आपल्याला होलिका दहन जे आहे तर ते 2 मार्चला सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचं आहे. आणि चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही. कारण चंद्रग्रहण जे आहे तर ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे. मात्र 3 मार्चला धुलिवंदनला मात्र नक्कीच ग्रहणाचा परिणाम दिसेल. तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुलवड जी आहे तर ती खेळता येणार नाही. म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे जे वेदादी नियम आहेत ते देखील पाळायचे आहे. तर बघा, सर्वात पहिलं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतंही शुभकार्य करणं टाळलं जातं. कोणतंही शुभकार्य जे आहे तर ते केलं जात नाही, ते टाळायचं असतं. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:46 असेल. तर बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ जी आहे ती ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल आणि सायंकाळी 4:34 या ग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:03 हे ग्रहण मध्यावर येईल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या ग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:46 संपेल. आता बघा, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गर्भवती महिला, त्याचबरोबर वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयापासून हे नियम पाळायची गरज नाही.
तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, तो सुद्धा आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मात्र ज्या महिला गर्भवती नाही आहेत, ज्या महिला, जे पुरुष आजारी नाही आहेत, अगदीच वयोवृद्धसुद्धा नाही आहेत, तर त्याचबरोबर लहान बालकही नाही आहेत, अशा सर्वांनी ग्रहणाचे नियम हे मंगळवारी 3 मार्चला पाळायचे आहेत. तर सकाळी 6:20 किंवा त्या दिवशीच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहणाच्या मोक्षापर्यंत, म्हणजेच काय, तर सायंकाळी 6:48 या वेळेपर्यंत पाळायचं आहे. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहण स्पर्श सुरू होईल आणि तोच ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 असेल. या काळामध्ये सूतक काळ सुरू होतात, मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसेच यावेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात किंवा सूतक काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, जी मंत्र आहेत, स्तोत्र आहे, तुमची जी सेवा आहे, तर ती तुम्ही म्हणू शकता, मंत्र स्तोत्र म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जपसुद्धा तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. किंवा जी मंत्र स्तोत्र, बघा, तुम्ही यूट्यूबला मोबाईलवर लावून ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही करू शकता. अगदी टी व्हीवर लावा, मोबाईलवर लावा, घरात मंत्र स्तोत्र लावून ठेवा, म्हणजे सगळ्यांच्याच ते कानी पडतील आणि आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्राचे जे ध्वनी आहेत, जे उच्चार आहेत, ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. तर बघा, ग्रहण काळात आपण जे शिजवलेलं अन्न आहे, जे साठवलेलं पाणी आहे, त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर आजारी वयोवृद्ध लोकांनी, त्याचबरोबर लहान बालकांनी ग्रहणाचे जे नियम आहेत किंवा ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तो सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळावा. म्हणजेच काय, तर 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:46 नियम पाळले तरीसुद्धा चालणार आहे. अशा वेळी या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा, असं काही नाही की मांडीच घालून बसा, उठूनच बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात जसं की रिलॅक्स आपण बसू शकतो. बघा, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, फक्त ग्रहण काळामध्ये आपलं बोटं मोडायची नाही आहे, चाकूने वेळीने काही चिरायचं नाही आहे, कात्रीने काही कापायचं नाही आहे, पायाची आडी घालून बसायचं नाही आहे किंवा कोणाची वेणी घालायची नाही आहे, आपण स्वतः आपली वेणी घालायची नाही आहे, केस विंचरायचे नाही आहेत, ग्रहण बघायचं नाही आहे, झोपायचं सुद्धा नाही आहे. तर अशा या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या बाकी आहे, त्या बघा करायच्या नाही आहेत. आपण घरामध्ये चक्रा मारू शकतो, फिरू शकतो, एकदम रिलॅक्समध्ये बसू शकतो. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसू शकता. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे बघा गाणी, मंत्र, स्तोत्र जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर ते तुम्ही अगदी यूट्यूबला लावून मोबाईलवर किंवा टी व्हीवरही तुम्ही ऐकू शकता. तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर ते देखील तुम्ही वाचू शकता किंवा एखादा ग्रंथ तुम्हाला वाचायचा असेल तर तोही तुम्ही वाचू शकता. या ग्रहण काळामध्ये तुम्ही बघा मंत्र, स्तोत्र, जे काही सेवा पाठ आहे तर ते करू शकता. तर बघा, आपल्या पोटावर तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किंवा स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्ही मंत्र बघा ऐकायचे आहे, बोलायचे आहे. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर आपण मंत्र, स्तोत्र जर म्हटली तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा जी आहे, आपण जी कुठली सेवा करतो तर ती पोहोचत असते. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते थोडं गंगाजल सर्वांनी थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा, घर झाडून पुसून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या खायच्या आहे, बनवायचं आहे. तर बघा, आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, कोणते महत्त्वाचे नियम असतात की जे आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावेच लागतात,
किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्यच असतं. तर बघा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्पकाळ या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. तर या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असतो तर ही कर्म करता येतील. आणि ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तर या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, जाप्य, श्राद्ध ही सर्व कामं आपल्याला करता येणार आहे. तसेच ग्रहण काळामध्ये भोजन करणं टाळावं असं सांगितलं जातं. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजूत आहे की मात्र ग्रहण काळात गर्भवती महिला पाणी पिऊ शकतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणं टाळायला हवं. ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासून सुरू होतो. त्याच्यामुळे आपल्याला सूतक काळ सुरू होण्याच्या आधीच अन्न शिजवून ठेवायचं आहे. आणि हे शिजवलेलं जे अन्न आहे, काही अन्न असतं त्याच्यावर आपल्याला तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. जे काही अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपण एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हा ग्रहणाचा मोक्ष होईल म्हणजेच ग्रहण संपेल त्यानंतर आपण हे अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकतो. तर बघा, ग्रहणासंबंधीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत